चिखली तालुक्यातील वाघापूर ते रायपूर या रस्त्याचं नुकतंच म्हणजे जवळपास 1 ते 1.5 वर्षापूर्वी रस्त्याचं काम झालंय। आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने रस्त्याचं काम झालंय, मी सध्या त्याच वाघापूर ते रायपूर या रस्त्यावरती उभा आहे। आपण जर पाहिलं तर जवळपास 1.25 कोटी रुपयाचं हे काम आहे। 2.5 किलोमीटरचं हे काम या ठिकाणी करण्यात आलंय। मात्र ज्यावेळेला काम केलंय त्यावेळेला या कामाचा दर्जा तो चांगला होता। मात्र आता पाऊस सुरू झाल्यानंतर या रस्त्याची कशी चाळण झाली, अक्षरशः ठिकठिकाणी जे रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत। आपण जर पाहिलं तर जवळपास 1.25 कोटी रुपये या रस्त्यावरती खर्च झालेत। मात्र रस्त्यावरती खड्डे पडल्यामुळे या रस्त्याच्या कामाबद्दल म्हणजे दर्जाबद्दल या ठिकाणी शंका उपस्थित होते। आपण जर पाहिलं तर ठिकठिकाणी ही जे गिट्टी आहे ही गिट्टी या ठिकाणी उघडी पडलेली आहे, म्हणजे यावरती डांबरीकरणाचा कुठलाही थर टाकलेला नाही। एकंदरीत पाहिलं तर हे चिखलीचे आमदार श्वेता महाले यांच्या मतदारसंघातलं हे काम आहे। त्यांनीच या रस्त्याचं भूमिपूजन केलं होतं आणि आता हा जवळपास 1 ते 1.5 वर्ष झाले या रस्त्याला रस्ता पूर्ण होऊन। मात्र अद्याप या रस्त्यावरती जे खड्डे आहेत ते या ठिकाणी पडलेले आहेत। आपल्यासोबत नितीन राजपूत आहेत, ज्यांनी या रस्त्याची तक्रार केली। काय नेमकं रस्त्याची परिस्थिती आहे सध्या? हा रस्ता इस्टिमेट प्रमाणात दिसून येत नाही आहे। या रस्त्याला कमी दिवसातच खड्डे गेले, तडे गेले, ज्याच्याने पावसानं पूर्ण वाहून गेलं। वरचं डांबर होतं नव्हतं झालं। रस्ता शेतकऱ्याला जाण्यासाठी या रस्त्यानं खूप त्रास होतोय आणि वारंवार गावकऱ्यांनी सुद्धा या रस्त्यासाठी तक्रारी केल्या, पण कुठल्याही प्रकारची आतापर्यंत कारवाई झाली नाही। त्यामुळं आम्ही आज या रस्त्यावर आलो, पाहणी केली आणि जर या लवकर या ठेकेदारावर ब्लॅकलिस्ट केलं नाही आणि त्या जेईवर कारवाई केली नाही तर संबंधित अधिकाऱ्यावर पूर्ण कारवाई केली नाही तर आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू। नक्कीच हा जो जवळपास 2.5 किलोमीटरचा रस्ता आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता केलेला आहे। ठिकठिकाणी खड्डे पडले, यावरती डांबर केलेलं नाही, डांबरीकरणाचा कुठलाही थर नाही, जो होता तो वाहून गेलाय। याचाच अर्थ आहे की या कामाच्या दर्जाबद्दल या ठिकाणी क्रांतिकारी संघटनेनं या ठिकाणी शंका उपस्थित केली आणि तात्काळ या रस्त्याच्या जो कोणी ठेकेदार आहे ज्याने हा रस्ता बनवला त्याच्यावरती कारवाई करावी। सोबतच जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनियर आहेत ज्यांच्या अंडरमध्ये हा रस्ता झालाय त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करावी अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं केली। कॅमेरामन नील देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखली, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।